नमस्कार, मी डॉक्टर कृष्णा ढाकणे, मूळ लातूरचा, राहणार परभणी आणि सध्या नाशिक येथे SMPT मेडिकल कॉलेजमध्ये MBBS इंटर्न आहे। आज इंटरनॅशनल फादर्स डे अर्थात जागतिक पितृदिन। याच दिवसाचं औचित्य साधून मी आपल्यासमोर मायबोली मराठीमध्ये एक कविता सादर करू इच्छितो। तसेच ही कविता सर्व वडीलजनांना समर्पित करतो। कवितेचं शीर्षक आहे मला माझ्या बापाला मिठी मारायची। लहानपणी बोबड्या तोंडाने आणि बोचऱ्या दातांनी बाबा बाबा म्हणत खुशालच्या बापाला मिठी मारायची, का बरं मग आज मिशा फुटू लागल्या की त्याच मुलाने त्या बापाशी नजर पण नाही मिळवायची। लहानपणी जे हात हक्काने ज्या हातांना कवटाळून हट्ट करायचे, का बरं मग आज त्याच बापाशी मनातलं बोलायला तेच हात थरथरायचे। लहानपणी घाबरल्यास ज्या बापाच्या कुशीत साऱ्या जगाची भीती निघून जायची, का बरं मग आज त्याच कुशीत न जाता साऱ्या जगाची भीती मनाशी बाळगायची। लहानपणी आईचा मार खाताना जो बाप मला पाठीशी घालायचा, का बरं मग आज त्याच बापाशी बोलायला आईला पुढे करावं लागायचं। काय मज्जा असायची ना ती, बापासोबत एकाच ताटात बसून जेवायची, का बरं मग आज त्याच मुलाला जेवायला बापाने 10 वेळा हाक मारायची। किती सोपं होतं ते, बापासोबत हसत खेळत त्यांच्या अंगाखांद्यावर उड्या मारत जगणं, का बरं मग आज त्याच बापासोबत अवघड झालंय एकाच घरात राहणं। कारण आत्ता बंद झालंय ते बापाला मिठी मारणं। स्वतःला बापा एवढं मोठं न समजता बापापेक्षा लहान समजणं, ते बापासोबत जेवणं, ते मनमोकळं बापाशी बोलणं, ते हसणं खेळणं आणि हवं तेव्हा खुशाल बापाला मिठी मारणं। म्हणून आत्ता मी ठरवलं की मला माझ्या बापाला मिठी मारायची। माझ्या मनातली भीती त्यांना सांगायची आहे, त्यांच्या मनातली व्यथा मला जाणून घ्यायची, आणि म्हणून मला माझ्या बापाला मिठी मारायची। त्यांच्या पराक्रम आणि परिश्रमांची गाथा मला ऐकायची आहे, माझ्या यश अपयशाची कथा त्यांना सांगायची, आणि म्हणून मला माझ्या बापाला मिठी मारायची। माझ्या चुकांची क्षमा त्यांना मागायची आहे, त्यांच्या अनुभवांची शिदोरी मला चाखायची आहे, आणि म्हणून मला माझ्या बापाला मिठी मारायची। त्यांच्या पायातली चप्पल घालता घालता त्यांच्या जबाबदाऱ्या पण पेलायची ताकद मिळवायची आहे, आणि म्हणून मला माझ्या बापाला मिठी मारायची। माझी स्वप्न त्यांना सांगायची आहेत, त्यांच्या इच्छा आकांक्षा जाणून घ्यायच्या आहेत, आणि म्हणून मला माझ्या बापाला मिठी मारायची। मला त्यांचा एक चांगला मुलगा बनायचं आहे, कारण मला पण त्या बापाला अभिमानाने खुश करायचं आहे, आणि म्हणून मला माझ्या बापाला मिठी मारायची। त्यांच्यासारखं प्रेमळ आणि खंबीर कर्तृत्व बनवायचं आहे, कारण मला पण तितकाच चांगला बाप बनायचं आहे, आणि म्हणून मला माझ्या बापाला मिठी मारायची। आणि म्हणून आज सर्व मुलांना माझी विनंती आहे, आपण आपल्या बापाला जाऊन घट्ट मिठी मारावी। धन्यवाद।